आज सन्माननीय उपायुक्त समाज विकास उपायुक्त कांचन गायकवाड यांना निवेदन दिलं। आमची फेरीवाला समिती जस्ट निवडणूक झाली, बिनविरोध त्यात 8 सदस्य आमचे निवडून आले। आज आम्ही प्रथमतः हे निवेदन दिले की सदरचं जी फेरीवाला समिती आपली निर्माण झालेली आहे त्यानंतर 9,000 काहीतरी आमचे हॉकर्स आहेत, अधिकृत आहेत। त्यानंतर आता फेरीवाल्यांना तात्काळ आपण लायसन इश्यू केले पाहिजे, लायसन दिले पाहिजे। आणि लायसन न देता एकीकडे सगळेच प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्यांना फेरीवाला धोरणाचा कुठल्या प्रकारचा कायदा त्यांना माहिती नाही, आम्ही एखादा GPS फोटो काढून कोर्टाला सादर केला, सगळेच वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होतील। अशा पद्धतीचं चुकीचं काम हे प्रभाग क्षेत्र अधिकारी करत आहे। फेरीवाल्यांच्यावर कारवाई करताना बाजूच्या हॉकर्सकडून पंचनामा करणं, त्यांना पावती देणं, त्यांचा नाशवंत माल आहे भाजीपाला तो तात्काळ देणं, त्याच्या काही पावत्या आहेत त्या देणं, अशा कुठल्याही प्रकारचं कारवाई ते करत नाही आहे। फक्त जसं ज्या फेरीवाल्या क्षेत्रात फेरीवाल्यांचे काही त्यांच्या अधिकाऱ्यातले काही एजंट, तिकडचे काही एजंट फक्त फेरीवाल्यांकडून दमबाजी करून कायद्याचा धाक दाखवून पैसे जमा करायचं काम सध्या तरी चालू आहे। तर मी सन्माननीय उपायुक्त मॅडमांना विनंती केली, मॅडम तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून, कारण की कोर्ट ऑफ कंटेम होते, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश, हायकोर्टाचे आदेश, राज्य शासनाचे आदेश, केंद्र शासनाचे आदेश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना पथक प्रमुख पायमल्ली करीत आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थाने निषेध आम्ही खऱ्या अर्थाने करायला आलो आहे। आणि हे पत्र त्यांना मी दिलं, हे पत्र तुम्ही तात्काळ, म्हणजे पूर्वी असं होतं की उपायुक्त सुरा पवार साहेब होते जेव्हा या डिपार्टमेंटचे, तेव्हा फेरीवाला धोरणाचे उपायुक्त पण ते होते आणि अनधिकृत बांधकामाचे पण उपायुक्त ते होते। आता वेगवेगळे उपायुक्त आहे, अनधिकृत बांधकामाचे उपायुक्त बोरकर साहेब आहे आणि समाज कल्याणचे आहे कांचन गायकवाड मॅडम आहे। त्यामुळे विशेषतः हे डिपार्टमेंट एक पाहिजे आहे। तर आम्हाला आयुक्त साहेबांनी उद्या वेळ दिलेली आहे। आयुक्त साहेबांना आम्ही मूळ निवेदन ते देणार की या दोन्ही डिपार्टमेंटचा एक उपायुक्त असला तर फेरीवाल्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होतील। आणि ह्या निवेदनाद्वारे आज तरी आम्ही गायकवाड मॅडमला सांगितलं की राष्ट्रीय फेरीवाला धोरणचा कायद्याचा अभ्यास तुमच्याकडे आहे, पण पथक प्रमुखांकडे नाही, अधिकाऱ्यांकडे नाही, बेछूट कारवाई करताय। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी PM स्वनिधी म्हणून 50,000, 20,000 आणि 10,000 यांना लोन दिलेले आहे। काही हॉकर्सचे मला परवा फोन आले की आम्हाला एकीकडे पंतप्रधान साहेबांनी लोन दिले आणि एकीकडे प्रभाग क्षेत्रातील कारवाई करता आम्हाला कर्जबाजारी करताय का काय? माझी सटकली तर मी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना ईमेल करेल आणि सगळे कामाला लागतील। आयुक्तांचं पत्राद्वारे लक्ष वेधलंय की लवकरात लवकर या TVC कमिटीची ती स्थापना करून तिची गठीत करायची। इतर आम्ही जे निवडून आलेले 8 आहेत आणि इतर जे 6 सदस्य आहेत त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी आणि तात्काळ पथविक्रेत्यांच्या प्रश्नाबाबत बैठक तातडीने घेण्यात यावी। कारण सहाय्यक आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी जे आहेत ते मनमर्जीप्रमाणे कायद्याची पायमल्ली करून सरसकट कारवाई करतायत पात्र फेरीवाल्यांवर। पात्र जे पथविक्रेते आहेत, जे नोंदणीकृत आहेत, जे अधिकृत आहेत आता, कारण निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं ते सर्व अधिकृत आहे असा शासनाची मान्यता आहे। हायकोर्टाचे जे निर्देश आहेत, हायकोर्टाचे जे आदेश मानत नाही अधिकारी आणि जबरदस्ती कारवाई करतायत। ह्या कारवाईचा मूळ उद्देश त्यांचा नागरिकांची समस्या सोडवणे हा नसून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी या प्रभाग क्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांचा प्रयत्न चालू आहे। आणि याचाच निषेधार्थ आम्ही आज भेट घेतलेली आहे। 4 तारखेला डोंबिवलीमध्ये या सर्वांच्या निषेधार्थ मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। जर अधिकारी कायद्याची पायमल्ली करत असतील तर यांना आम्ही रस्त्यावर घेराव घालणार। कायद्याने दिलेला आमचा हक्क आहे तो मिळवणार। पथविक्रेत्यांना लायसन दिले पाहिजे, त्यांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे। तुम्हाला कायदा जर राबवायचा असेल तर कायदा अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळणं गरजेचं आहे, फक्त पथविक्रेत्यांनी पाळायचं आहे असं असेल आणि ही जी भ्रष्टाचार आहे आम्ही खपून घेणार नाही। या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा तयार आहोत। निवडणुका झाल्यानंतर सुद्धा जर यांच्या वागणुकीत बदल करत नसतील आणि बेकायदेशीर ही कारवाई करत असतील तर याचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करणार, विरोध करणार। वेळ प्रसंगी आम्ही यांच्या विरोधात हायकोर्टात जाणार।